मी स्क्रीन रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे. मला फक्त पहिल्यांदा सांगा की तुम्हाला आजच्या सेशन विषयी कुठनं माहिती मिळाली आणि मग आपण पुढे जाऊया. मला उज्ज्वला रानडेंच्या ग्रुपवरनं समजलं. ओके, ग्रेट. प्रत्येकाने आपापले इंट्रोडक्शन द्या आणि सांगा की तुम्हाला कुठनं माहिती मिळाली काय, म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल. माझ्या फोन स्टेटसवरनं कळलं. ओके, ग्रेट. बोला. हा सेशन इंटरॅक्टिव्ह होणार आहे कारण तुम्ही इंटरॅक्शन नाही केलं तर तुम्हाला पुढे हिप्नोटिझमचा वापर कसा करायचा हे कसं कळणार आहे. बोला. नमस्कार, माझं नाव पूनम रेड्डी. मी मीरा रोड मुंबई येथे राहते आणि मी रेकी ग्रँड मास्टर आहे. ऍक्सेस बार थेरपिस्ट आहे. ओके. वास्तू कन्सल्टंट आहे आणि मला पण या कोर्सची माहिती उज्ज्वला मॅडमच्या ग्रुपवरून कळली. ओके, ग्रेट. ओके, अजून कोणाला काही बोलायचंय का? नमस्कार, माझं नाव अमेय संत, पुण्याहून, आणि मला सर तुमच्या स्टेटसवर माहिती पडली. ओके, ग्रेट. मी प्रवासात आहे थोडा, त्यामुळं ऑफ करतोय. हा, ठीक आहे, काही हरकत नाहीये. ज्यावेळेस तुम्हाला काही प्रश्न असतील त्यावेळेस माईक चालू करून तुम्ही विचारलं तरी चालतील. नो इश्यू. शुअर. या. ओके, करूया सुरुवात आपण. तर थोड्याशा मी तुम्हाला काही गोष्टी दाखवणार पण आहे, म्हणजे नुसतंच मी बोलणार नाहीये. काही थोडंसं एक छोटंसं प्रेझेंटेशन पण मी तयार केलेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया की हिप्नोटिझम म्हणजे काय. हिप्नोटिझम विषयी बऱ्याच चांगल्या, वाईट, योग्य, अयोग्य अशा संकल्पना आपल्या मनात निर्माण केल्या गेलेल्या आहेत. हिप्नोटिझम अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर ॲनेस्थेशिया जसा असतो. ॲनेस्थेशिया माहिती आहे सगळ्यांना. जेव्हा आपण ऑपरेशनला जातो, आपल्याला काही कारणाने ऑपरेशनची गरज पडते, तर त्यावेळेस जसं डॉक्टर ॲनेस्थेशिया देतात की आपल्याला ऑपरेशनच्या गोष्टी जाणवू नयेत, काही दुखणं आपल्याला जाणवू नये म्हणून ॲनेस्थेशिया दिला जातो, भूल दिली जाते. तसं हिप्नोटिझम हे आपण जेव्हा स्वतःच्या मनावर काम करत असतो त्यावेळेस ॲनेस्थेशिया सारखं काम करतं. ठीक आहे, एवढी साधी सोपी संकल्पना आहे हिप्नोटिझमची. फिल्म इंडस्ट्रीने मात्र आपल्याला घाबरवून टाकलेलं आहे की हिप्नोटाइज करून तुमचा गैरफायदा घेतला जातो, हिप्नोटाइज करून तुमचे पैसे काढून घेतले जातात, तुमचे दागिने काढून घेतले जातात, महिलांचा गैरफायदा घेतला जातो आणि काय 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 सांगितलेले. हे ऐकलेलं आहे सगळ्यांनी आजपर्यंत की हिप्नोटिझमचा असा चुकीचा वापर केला वगैरे वगैरे वगैरे, असं पेपरमध्ये पण आलेलं आहे, कित्येक वेळेला आलेलं आहे. बरोबर आहे. याची खात्री बाळगा की हिप्नोटिझमचा वापर करून तुम्ही कुठलीही चुकीची गोष्ट करू शकत नाही. हे जे काही आपल्याला पेपरमध्ये येतं किंवा कुठल्याही मूवीमध्ये किंवा टीव्ही सिरियल मध्ये दाखवलं जातं की हिप्नोटिझमचा वापर केला आणि गैरफायदा घेतला वगैरे, तर याच्यासाठी केमिकल्सचा वापर केल्याशिवाय या गोष्टी शक्य होत नाहीत. कुठल्या तरी केमिकलचा किंवा अशा कुठल्या तरी काय भूल देणारं काहीतरी नर्व एजंटच म्हणतात त्याला, नर्व एजंटचा वापर करायचा आणि मग काहीतरी गैरफायदा घ्यायचा. अशा गोष्टी केमिकल्सच्या वापराने होत असतात, हिप्नोटिझमच्या वापराने नाही. मग हिप्नोटिझम म्हणजे काय, तर आपण ट्रान्स इंड्यूस करत असतो म्हणजे समोरच्या माणसाला एका तंद्रीमध्ये नेत असतो. आता ही तंद्री म्हणजे काय असते, कसं असतं सांगतो मी तुम्हाला. गाडी चालवता तुम्ही, ऑफिस मधनं घरी जाताना किंवा कुठेही घरी जाताना किंवा कुठेही जात असताना तुमच्या डोक्यामध्ये वेगळे कुठले तरी विचार चाललेले असतात, पण तुम्ही बरोबर जिथं जायचं तिथं जाता. कसे जाता, काय जाता, तुम्हाला रोडवर तुम्ही कसं गेलात काय गेलात आठवत नाही, पण जिथं जायचं तिथं तुम्ही पोहोचलेले असता. येस. मग मला सांगा, इथं तुम्हाला विचार करावा लागला का हो की आपल्याला अमुक एक ठिकाणी जायचंय, मग आता गाडीचा ऍक्सेलरेटर रेस करायचा आहे, गिअर चेंज करायचा आहे किंवा डावीकडे वळायचंय, उजवीकडे वळायचंय. या सगळ्या क्रिया तुमच्या आपोआप होत गेल्या. बरोबर आहे.
तुम्ही जेवताना विचार करता का की मला आता मी तो घास तोंडात घातलेला आहे, आता मला तो चावायचा आहे? विचार करता? चालताना विचार करता का की आतापर्यंत आता मी डावा पाय पुढे टाकलेला होता, आता मला उजवा पाय पुढे टाकायचा? हे विचार करून होतं तुमचं का या गोष्टी करत असताना तुम्ही वेगळाच विचार करत असता आणि ह्या कृती तुमच्या ऑटोमॅटिक घडत असतात? ऑटोमॅटिक घडत असतात, बरोबर आहे? मग हा जो पार्ट आहे ह्याला आपण म्हणतो ट्रान्स. जी गोष्ट आपण न कळत करून जातो याला म्हणतो आपण ट्रान्स, तंद्री. आणि ह्या ट्रान्स मधनं मेजॉरिटी आपलं माइंड फंक्शन करत असतं. इथं ह्या कृतींमधनं आपल्या डे टू डे लाईफ मधनं एवढं तर सिद्ध झालं की आपल्याला दोन प्रकारचं मन आहे. एक जागृत म्हणजे विचार करतं, ज्याला माहिती आहे तो कुठला विचार चालू आहे, काय चालू आहे, तो कोणाविषयी चालू आहे, त्यामध्ये कुठल्या घटना घडतायत. मग मला ही व्यक्ती असं बोलली, ती व्यक्ती तसं बोलली, मग मी त्याला असं बोलायला पाहिजे होतं, मग मी त्याला तसं बोलायला पाहिजे होतं, मी त्यावेळेला हे करायला पाहिजे होतं, मी त्यावेळेला ते करायला नको होतं. हे आहे जागृत मन, कॉन्शियस माइंड. ठीक आहे. आणि दुसरं आहे सबकॉन्शियस माइंड, म्हणजे अजागृत मन, किंवा काही लोक त्याला अर्ध जागृत मन म्हणतात. मग हे काय आहे? हे प्युअर इन्स्टिंक्ट्स आहेत, प्युअर भावना आहेत, इमोशन्स आहेत. त्यांना विचार करावा लागत नाही, त्यांना चित्र, आकार, उकार किंवा असं काही नसतं. त्या पटकन पॉप होतात, कृती करून मोकळ्या होतात आणि गायब झालेले असतात. ठीक आहे. हे आहे सबकॉन्शियस माइंड. जसं मी म्हणलं की डावा पाय पुढे टाकल्यानंतर उजवा पाय पुढे टाकायचा की नाही याचा आपल्याला विचार नाही करावा लागत. अन्न तोंडात घातल्यानंतर ते चावायचं की नाही याचा विचार नाही करावा लागत. कित्येक वेळेला तुम्ही गाडी चालवत कसे घरी येता तुम्हाला माहित नाही, तुम्ही विचार नाही करावा लागत. तुमचा तो रस्ता बाय हार्ट झालेला असतो. आपण बाय हार्टच म्हणतो ना, आत्मसात झालेला आहे. त्याच्यासाठी विचार करण्याची गरज नाही, तुम्ही आपोआप तिथं पोहोचता. हे आहे सबकॉन्शियस माइंड. आणि ह्या सबकॉन्शियस माइंडचा वापर चांगल्या पद्धतीने करण्याचं शास्त्र आहे हिप्नोटिझम. ही एक बारीक थिन लाईन असते, खूप बारीक लाईन असते कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये. आणि कित्येक वेळेला आपलं शरीर दोघांकडनंही सिग्नल रिसीव्ह करत असतं, कारण कृती ही शरीरालाच करावी लागते, बरोबर आहे? कृती काही तुम्ही मनाने करू शकता का? नाही. मनाने तुम्ही विचार करता, बरोबर आहे? आणि मग जेव्हा तुम्ही विचार करता, कॉन्शियस माइंडने विचार करता, त्यावेळेसही शरीर काही कृती करत असतं. ज्यावेळेस काही विचार न करता कृती करता त्यावेळेसही शरीर काहीतरी कुठनं तरी सिग्नल रिसीव्ह करत असतं. मग ते कुठनं करत असतं? तर ते सबकॉन्शियस माइंड कडनं सिग्नल रिसीव्ह करत असतं आणि कृती करत असतं. विचार करून कृती करता तेव्हा कॉन्शियस माइंड कडनं सिग्नल रिसीव्ह करत असतं आणि कृती करत असतं. मग आता ह्याचा संदर्भ किंवा संबंध कुठं येतो? तुम्ही घरात काम करत असता, किंवा आता तुमचा मुलगा मुलगी अभ्यास करत असतात, किंवा तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असता, मग तुमचा बिझनेस असेल किंवा जॉब असेल, तुम्ही इंटरव्ह्यूला गेलेले असतात. कित्येक वेळेला तुम्ही फ्रस्ट्रेट झालेले असता. हे फ्रस्ट्रेशन काय आहे? तुम्हाला त्याचं चित्र माहिती नाहीये, त्याचा आकार उकार माहिती नाहीये, त्याचा रंग, त्याचा स्पर्श, त्याच्या आठवणी अशा माहिती नाहीत, पण तुम्ही फ्रस्ट्रेशन, ही प्युअर इमोशन आहे. आणि ही तुमच्या डेली रुटीन मध्ये प्ले आउट होत असते. काही जुन्या सवयी असतात ज्या तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये तुम्हाला त्रासदायक ठरत असतात. तुम्ही म्हणता की मला ही सवय मोडायची आहे, पण ती नाही मोडली जाते. ती सवय काय आहे? ती सबकॉन्शियस माइंडला लागलेली सवय आहे. काही चांगल्या सवयी असतात, काही वाईट सवयी असतात. मग आता चांगल्या सवयी म्हणजे काय? तर ज्याचा आपल्याला फायदा होतो. वाईट सवयी म्हणजे काय? ज्याच्यामुळे आपल्याला नुकसान होतं. एवढं सिंपल आहे. याच्यामध्ये काही मॉरॅलिटी वगैरे अशी नाहीये. चहा पिणं हे एक साधं उदाहरण आपण घेऊया. चहा पिणं चांगलं का वाईट? सांगा बरं मला. आपापले माईक चालू करून सांगा. चहा पिणं चांगलं का वाईट?
वाईट. अतिसेवन वाईट. अतिसेवन वाईट. बरोबर आहे. ओके, बाकीच्या कोणाला अजून काही बोलायचंय? चहा एक सवयच आहे ना, ती पण एक लागलेली. ऍक्च्युली नॉर्मल बॉडीला चहाची गरज नाही पाहिजे, तो नॅचरली फ्रेश राहायला पाहिजे. आपण फ्रेश होण्यासाठी चहा पितो आणि चहा पिलं की तेवढं तास 2 तास फ्रेश राहतो. हे सगळ्यांचा अनुभव आहे, म्हणून चहाची सारखी आठवण येते, चहा घेत असतो. हा, काही लोकांना म्हणजे आता हे ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल, पण काही लोकांना सकाळी सकाळी चहा घेतल्याशिवाय संडासला नाही होत. म्हणजे ऐकायला ही थोडीशी किळसवाणी गोष्ट वाटते, पण काही लोकांचे अनुभव आहेत तसे. ठीक आहे, काही लोकांना चहा आवडतो, चहा नसला तरी चालतो, पण चहा आवडतो, एक पेय म्हणून चहा आवडतो. चहा हा प्रॉब्लेम नाहीये. चहा ही वस्तू आहे, निर्जीव वस्तू आहे. आपण तो घेतला किंवा नाही घेतला, तो आता आहे तिथं राहणार आहे. बरोबर आहे. आपण त्याची सवय कशासाठी वापरतोय याच्यावर ठरतं की ते चांगलं आहे का वाईट आहे. चहा घेतल्याशिवाय माझी रोजची कामच मला करता येत नाहीत, त्रासदायक आहे. पण चहा पिणं हे मॉरली, म्हणजे जसं आपण म्हणू शकतो की अल्कोहोल पिणं ओके मॉरली रॉंग आहे का, तर त्याच्यामुळे नियंत्रण सुटतं, चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. ओके, चहा प्यायल्याने तुम्ही काही सामाजिक दृष्ट्या काही घातक काम करता अशातला भाग नाही. वैयक्तिक तुमचं काय ऍसिडिटी वाढेल हे ते वैयक्तिक तुमच्या शरीराचे जे काही चांगले वाईट त्रास भोग आहेत हे तुमच्यापाशी. पण ऍज अ मॉरल स्टेटमेंट चहा पिणं चांगलं का वाईट काहीच नाही, ना चांगलं ना वाईट, हे तुमचं तुम्ही ठरवायचं चांगलं का वाईट. अडचण तेव्हा येते जेव्हा आपण त्याच्याशिवाय फंक्शन नाही करू शकत, मग ते होतं व्यसन. ठीक आहे, आपण चांगल्या गोष्टीचं बघूया. अभ्यास करणं चांगलं का वाईट? अभ्यास करणं चांगलं का वाईट? चांगलं. चांगलं. पण ती व्यक्ती कामाला जायचं सोडून जर नुसतं अभ्यासच करत बसली तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच, मग ते चांगलं असतं अगर वाईट असतं. बरोबर आहे. म्हणजे त्या व्यक्तीच्या मनाने जर हे घेतलं की माझं अजून पुरेसं शिक्षण झालेलं नाहीये, म्हणजे कितीही शिकला तरी त्याच्या मनात जर हा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असेल की नाही मला अजून शिकायचंय, त्याच्याशिवाय मला चांगला जॉब नाही मिळणार किंवा माझा चांगला बिझनेस नाही चालणार, हा जर इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स त्याच्या मनात अभ्यासामुळे निर्माण होत असेल तर अभ्यास सुद्धा वाईट ठरतो का नाही ठरत? मग हे जे आहे हे सबकॉन्शियस माइंडचे स्ट्रक्चर्स येतात. सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स हे सबकॉन्शियस माइंड ठरवतं, हे काही कॉन्शियस माइंड नाही ठरवत. ह्या ज्या सवयी असतात ह्या सगळ्या सबकॉन्शियस माइंडच्या असतात आणि जवळपास आपल्या दिवसभरातला 70% भाग आपण सबकॉन्शियस माइंडच्या प्रभावामध्येच असतो. एक उदाहरण बघूया आपण. आता मला सांगा, तुम्ही जिथं कुठं आहात, तुमच्या घरात आहात, ऑफिसमध्ये आहात, काही लोक प्रवासामध्ये आहेत, बसलेला आहात, तुम्हाला विचार करावा लागतोय की तुम्हाला श्वास घ्यायचा आहे. तुम्ही मयूर गुरुजरांचं लेक्चर ऐकताय आणि असं झालं की अरे श्वास घ्यायचंच विसरलो मी, गडबडच झाली. असं झालं का? झालं का? नाही झालं. तुम्ही समोर जे काही दिसतंय, तुम्हाला माझं सेशन दिसतंय, तुमच्या घरातल्या किंवा जिथं कुठं तुम्ही आहात आसपासच्या काही गोष्टी दिसतात. समजा जर अचानक आता काही लोक प्रवासात आहेत, समोरनं गाडी आली, तर त्यावेळेस तुम्हाला विचार नाही करावा लागत आहे की अरे आता मयूर गुरुदांचं लेक्चर बघणं थांबवा, मग जी काही गाडी समोरनं येते त्याच्यावर विचार करा आणि मग मागं सरका आणि मग स्वतःचा जीव वाचवा. नाही, हे फंक्शनिंग आपोआप होतंय. हे आहे सबकॉन्शियस माइंड. आता मी एवढं सगळं का सांगतोय, तर ह्याचाच वापर तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये जर चांगल्या पद्धतीने करता आला सबकॉन्शियस माइंडचा, तर तुमच्याकडे अनलिमिटेड पॉवर्स येतात. अनलिमिटेड पॉवर्स का? आपल्या माइंडचा फक्त 5 ते 7% हिस्सा हा कॉन्शियस माइंडचा येतो. बाकी
90% जास्ती हिस्सा हा सबकॉन्शियस माइंडचा येतो, जो आपण विचार करत नाही, जो कळत न कळत झालेला असतो. ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही काही गोष्टी वाचत असता, काही गोष्टींचा अभ्यास करत असता किंवा इंटरव्ह्यूला जात असता, तुम्ही नर्वस झालेले असता. आता मी इंटरव्ह्यूचं उदाहरण का घेतो सांगतो मी तुम्हाला. बहुतेक इथं जमलेल्यांपैकी बहुतेक सगळे हे कुठल्या ना कुठल्या तरी प्रोफेशन मध्ये किंवा बिझनेस मध्ये आहेत. इथं स्टुडंट्स आत्ताच्या क्षणी तरी कोणी नाही आहेत की जे 12वीच्या खाली आहेत. ठीक आहे, रिझनेबल अझम्पशन माझा. तुम्ही कुठल्या ना कुठल्या प्रोफेशन मध्ये आहात किंवा बिझनेस मध्ये आहात. मग एक तर तुम्ही इंटरव्ह्यूला जाता किंवा क्लायंटच्या समोर जाता प्रेझेंटेशनला. तुम्ही नर्वस झालेले असता. हा नर्वसनेस तुम्हाला माहिती नाही कुठनं आलेला आहे, पण तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये कुठंतरी तो बसलेला आहे. ती हॅबिट आहे जी बाहेर येते आणि ऐन वेळेला तुमच्या कामावरती प्रभाव टाकते. ठीक आहे. कधीतरी असं झालेलं असतं की तुमच्याकडनं गाडी स्लिप झालेली असती आणि त्याच्यानंतर गाडी चालवायची भीती वाटते. तुम्ही गाडी चालवू शकाल का नाही याची तुम्हाला खात्री वाटत नाही. ही भीती जी असते ही सबकॉन्शियस माइंड मध्ये बसलेली असते एका घटनेमुळे. काही वेळेला एका घटनेमुळे बसती, काही वेळेला एकापेक्षा जास्ती घटनांचा अनुभव साठून तुमच्या मनात काही गोष्टी बसतात. त्याची तुम्हाला सवय लागते आणि मग तुमच्या प्रोग्रेसला अटकाव होतो. कसा होतो? तुमच्या बाबतीतलं एक वाक्य लहानपणापासून तुमच्या आई किंवा वडिलांनी म्हणलेलं आठवा. हा वेंधाळा आहे, हा गाढव आहे, मूर्खासारखा वागतो, अक्कल शून्यासारखा वागतो. एक वाक्य असं असतं की जे आईच्या किंवा वडिलांच्या आवाजातलं असतं, जे आपण पक्क लक्षात ठेवलेलं असतं. अगदी वाईटच असतं अशातला भाग नाही, चांगलं सुद्धा असतं. हा ना हुशार आहे, त्याचं ना ऑब्झर्वेशन स्किल छान आहे, ती ना चित्र खूप छान काढते, ती ना खूप छान डान्सर आहे, तो ना खूप छान चहा करतो, तो ना खूप रिलायबल आहे, ती ना खूप केअरिंग आहे. एक वाक्य कुठलं तरी असं असतं की जे तुमच्या मनामध्ये बसलेलं असतं आणि तशी घटना समोर आली की आपोआप तुमच्याकडनं ती कृती घडते. पण कित्येक वेळेला तुम्हाला त्याचा त्रासही होतो. उदाहरण बघूया. कोणीतरी सांगितलेलं असतं की अमुक एक व्यक्ती ना खूप केअरिंग आहे, तुमच्या बाबतीत सांगितलेलं असतं. तुमच्या डोक्यात ते पक्क बसलेलं असतं, हा मी केअरिंग आहे, मी सगळ्यांची काळजी घेतो. फॅमिलीमध्ये कोणालाही काही प्रॉब्लेम आला की ते तुमच्यापाशी येतात की तुम्ही त्यांना समजून घ्याल, समजून सांगाल, त्यांच्या बॅड पॅच मध्ये तुम्ही त्यांना इमोशनल सपोर्ट द्याल. आता जोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललेलं असतं तोपर्यंत ठीक असतं, पण जेव्हा तुम्हाला इमोशनल सपोर्टची गरज लागते त्यावेळेस मात्र जे तुमच्याकडे सपोर्ट घ्यायला येतात ते अचानक गायब होतात. असं झालेलं आहे की कोणाच्या बाबतीत? झालेलं असेल तर माईक चालू करून सांगा. झालेलं आहे. मग हे काय आहे? हे तुम्हाला सांगितलं गेलं की हे तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये प्रोग्राम झालं की हे केअरिंग आहे, रिलायबल आहे. ठीक आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही वागत गेलात, आपोआप तुम्हाला सांगावं नाही लागत की अरे आपल्या फॅमिलीला आपली गरज आहे, चला हातातली कामं ठेवा आणि फॅमिलीच्या मदतीला जा. होतं. आणि जोपर्यंत रेसिप्रोकल म्हणजे तुमची कोणीतरी मदत करत असतं, मग तुम्ही कोणाची तरी मदत करत असता, हे जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा फक्त तुम्हीच देत असता आणि तुम्हाला कोणीच काही देत नसतं त्यावेळेस गडबड होती. सवय चांगली पण ठरली घातक. इतरांची मदत करणं हे काही वाईट नाहीये, पण तुमच्या सबकॉन्शियस माइंडनी त्याचा एवढा अतिरेक केला की तुम्हाला त्याचा त्रास व्हायला लागला. मग हे काय झालेलं आहे? तर हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं एक स्ट्रक्चर ठरलेलं आहे. ठराविक घटना घडल्या की ठराविक कृती करायची, विचार न करता करायची. कित्येक वेळेला तुमचं मन, जागृत मन तुम्हाला सांगत असतं की अरे ह्या माणसाने ना ऐन वेळेला मला मदत नाही केलेली, आता मी याच्या मदतीला नाही जायचं. का जायचं?
मला काय त्याचा फायदा, किंवा माझ्या गरजेच्या वेळेला ही व्यक्ती आलेली होती का. पण त्यावेळेस अचानक तुमच्या आतनं कुठनं तरी गिल्ट येतो की अरे तो तसा वागला म्हणून मी तसं नाही वागणार, त्याचं त्याच्यापाशी, मी माझं काम करणार. होतं असं. हा जो गिल्ट आहे ना, हा सबकॉन्शियस माइंड मधनं येतो. इमोशन, कुठलीही इमोशन असेल तुमची, ही तुमच्या सबकॉन्शियस माइंड मधनच बाहेर येत असते. आनंद, दुःख, प्रेम, द्वेष, करुणा, माया, हेवा, मत्सर, राग, सूड, ममता, सगळ्या इमोशन्स तुमच्या सबकॉन्शियस माइंड मधून येतात. मग कॉन्शियस माइंड काय करते, फक्त क्रिटिकल थिंकिंग करते. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे काय, फक्त लॉजिकचा विचार. मी अमुक एक कृती केली तर मला त्याचा परिणाम काय मिळेल, एवढंच काम कॉन्शियस माइंडचं आहे. पण लॉजिकला ताकद नाही लागत. लॉजिक हे सिंपल फॉर्मॅट मध्ये अस्तित्वात असतं. मी अमुक एक केलं, अमुक एक घटना घडतील, त्याचा परिणाम हा मिळेल. तर अमुक एक घटना घडली, मी त्याला अशी रिएक्शन देईन. हे सगळं लॉजिकल, खूप कमी एनर्जी घेतं. पण मेंदूची मेजॉरिटी एनर्जी ही इमोशन प्रोसेस करण्यामध्ये जात असते. म्हणून शारीरिक काम करणाऱ्यांपेक्षा मानसिक काम करणारे जास्ती दमतात. आता मानसिक काम करताना नुसतं लॉजिकच कामाला नाहीये, कित्येक वेळेला इमोशन सुद्धा तिथे इन्व्हॉल्व झालेले असतात. आलं लक्षात. मग आता हे कसं काम करतं, मी एक छोटंसं प्रेझेंटेशन दाखवतो तुम्हाला. हे दिसतंय तुम्हाला? माईक चालू करून सांगा मला. दिसतंय पण लहान दिसतंय. येस, दाखवतो. झूम करा जरा. येस, झूम करत. हो करतो. दिसतंय? आता ओके. येस. आता जेव्हा आपला मेंदू काम करत असतो त्यावेळेस त्याच्या काही फ्रिक्वेन्सीज जनरेट होत असतात. आता फ्रिक्वेन्सीज म्हणजे काय, साधी गोष्ट आहे. मेंदू जेव्हा काम करतो तेव्हा मेंदूतल्या ज्या पेशी असतात ह्या एकमेकांशी कनेक्ट करत असतात. म्हणजे आता समजा ही माझी एक पेशी आहे मेंदूची. एक सेकंड. ही माझी एक मेंदूची पेशी आहे, काहीतरी विचार करतोय मी. ही दुसऱ्या पेशीला म्हणजे न्यूरॉनला प्रोसेस करताना कनेक्ट करत असते. कनेक्ट म्हणजे फिजिकल कनेक्शन होत असतं का, तर हो. पण याच्यामध्ये थोडीशी गॅप राहत असते आणि ह्याच्यातनं बरोबर एक इलेक्ट्रिकल इम्पल्स पास होत असतो ह्या पेशीकडनं ह्या पेशीकडं. आणि जेव्हा रिस्पॉन्स येतो तेव्हा इकडून इकडं इलेक्ट्रिकल इम्पल्स असतो, छोटासा करंट पास होत असतो. त्याची ती फ्रिक्वेन्सी असते. मग कुठली फ्रिक्वेन्सी असते बघा, जेव्हा आपण खूप कॉन्सन्ट्रेशन करत असतो, म्हणजे खूप आपल्या समोर खूप कामाची गडबड असते, आपल्या डोक्यात खूप लाखो विचार चाललेले असतात, त्यावेळेला आपण त्याला गॅमा स्टेट म्हणतो. म्हणजे 30 ते 100 हर्ट्झ किंवा त्याच्याही पेक्षा जास्ती. जेव्हा आपलं खूप जास्ती क्रिटिकल थिंकिंग चाललेलं असतं, म्हणजे खूप लॉजिकल थिंकिंग चाललेलं असतं, त्यावेळेस लॉजिकल आणि इमोशनल असं दोन्ही, त्यावेळेस 30 ते 100 हर्ट्झ ह्या वेळेला आपण झोपू नाही शकत. कित्येक वेळेला असं होतं की अरे रात्रीची झोप नाही लागत आहे, डोक्यात खूप विचार चालू आहेत, त्यावेळेस आपण गॅमा स्टेट मध्ये असतो. मी याचं चित्र सुद्धा दाखवणार आहे तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय गडबड आपल्या मेंदूत चाललेली असते. दुसरी अवस्था असती 12 ते 30 हर्ट्झ. याच्यामध्ये आपण अलर्ट असतो, अवेअर असतो, आपलं नॉर्मल थिंकिंग चालू असतं, पण तरी सुद्धा नॉर्मल पेक्षा म्हणजे फंक्शनिंग थिंकिंग असतं आपलं, आपण काम करत असतो. अगदी गॅमा स्टेट एवढा अति विचार पण नाही, पण नॉर्मल विचार चालू असतात. आपल्याकडे एक टास्क दिलेला असतो, त्या टास्कचा आपण सुरुवात, मध्य, शेवट
सुरुवात मध्य शेवट या पद्धतीने काम करत असतो. याला म्हणतात बेटा स्टेट. तिसरी असती, एक सेकंड, तिसरी असती ती अल्फा स्टेट. अल्फा स्टेट मध्ये आपण जागे असतो पण विशेष काही काम करत नसतो, शांत असतो. सकाळी ब्रश करतोय आपण, तोंड धुतोय, विशेष काही विचार करायची आवश्यकता नाहीये, चहा पितोय, जेवण जेवतोय, स्टँडर्ड काम चालू आहे, कुठलंही क्रिटिकल थिंकिंग नाही चालू, आपल्याकडे कुठलाही टास्क आलेला नाहीये की ज्याच्यासाठी आपल्याला विचार करावा लागतोय, लॉजिकल रिझनिंग द्यावं लागते, नाही. आपण गाडी चालवतोय, अल्फा स्टेट. त्याच्या पुढे येते ही डीप रिलॅक्सेशन, थेटा स्टेट. ही 4 ते 8 हर्ट्ज मध्ये आपला इलेक्ट्रिकल इम्पल्स असतो मेंदू मधला. ही जर म्हणायला गेलं तर ही असती ऍक्च्युली हिप्नोटिझमची अवस्था. ह्या अवस्थेमध्ये आपलं मन पूर्णपणे झोपलेलं नसतं आणि पूर्णपणे जागं नसतं. ती अशी संतुलनाची अवस्था असते जी आपल्याला बरोबर झोप लागण्याच्या आधी अर्धवट आपण जागे असतो ना त्यावेळेस असते. आणि ह्या कालावधीमध्ये आपलं मन प्रोग्राम होत असतं. म्हणून रात्री झोपताना कुठलेही चुकीचे व्हिडिओ बघून झोपू नाही असं सांगतात. त्याच्या मागचं कारण ते आहे. आणि त्याच्या पुढची आहे ती डेल्टा स्टेट, 0.5 ते 4 हर्ट्ज. ही टोटल गाढ आणि शांत झोप. या कालावधीत आपल्याला काहीच बाहेरचं फारसं कळत नसतं, खूप शांत झोप लागलेली असती. या कालावधीमध्ये आपल्या शरीरातल्या जखमा भरून निघत असतात, शरीराची झालेली झीज भरून निघत असती, आपलं सेल्युलर रिजनरेशन होत असतं. मग आता हे वेव्ह फॉर्मॅट मध्ये दिसतं कसं हे पहा. हे पहा, दिसतंय, हे चित्र दिसतंय. गॅमा वेव्स बघा किती फ्रिक्वेंट आहेत, किती फ्रिक्वेंट आहेत. म्हणजे इथे जवळपास सगळा गोंधळ उडाल्यासारखा दिसतोय. हे प्युअर इमोशनल थिंकिंग, जे इमोशनल थिंकिंग येतं ते सगळं गॅमा स्टेट मध्ये येतं. रेज, राग, त्रागा, उद्वेग, संताप, चिडचिड सगळं गॅमा स्टेट मध्ये येतं. बीटा वेव्स हे पहा, रिलेटिव्हली म्हणजे गॅमाच्या कंपॅरिझन मध्ये बऱ्यापैकी स्टेबल आहेत. अल्फा अजून जरा शांत येतात. थीटा वेव्स त्याच्यापेक्षा शांत येतात. आणि डेल्टा वेव्स, आता हे ऍक्च्युली हाताने काढलेलं चित्र आहे, पण जेव्हा EEG, जसा आपला हृदयाचा ECG काढला जातो तसा मेंदूचा जो काढला जातो तो EEG काढला जातो. त्या EEG चं मी तुम्हाला रिप्रेझेंटेशन दाखवतो. हे पहा, ऍक्च्युली त्या वेव्स EEG मध्ये अशा दिसतात. हे पहा किती फ्लक्च्युएटिंग आहेत गॅमा वेव्स, खूप अनसर्टन आहेत, खूप अस्थिर, अस्वस्थ. बेटा वेव्स अस्वस्थ आहेत पण रिलेटिव्हली कमी. अल्फा वेव्स बऱ्यापैकी रिलॅक्स आहेत. थीटा वेव्स अजून बऱ्यापैकी रिलॅक्स आहेत. आणि डेल्टा म्हणजे एकदम शांत आहेत. दिसलं? आता ह्याच्यामधली एक नोटीस करण्यासारखी गोष्ट म्हणजे हा गोल्डन पॉइंट लिहून ठेवा. वयाच्या 7व्या वर्षीपर्यंत आपण अल्फा स्टेट किंवा त्याच्या वरच्या लेवलला जातच नाही. कुठलाही मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, लहान मूल हे डेल्टा किंवा थीटा ह्या स्टेट मध्येच फंक्शन करत असतं. तुम्ही जर त्याला सांगितलं की तू मूर्ख आहेस तर तो आयुष्यभर तेच लक्षात ठेवतो. तुम्ही जर त्याला सांगितलं की तू शहाणा आहेस, हुशार आहेस, तर तो तेच लक्षात ठेवतो आणि तो तसाच वागतो. ठीक आहे.
आता आपल्या बाबतीत आपल्या लहानपणी मोठ्या लोकांनी बऱ्याच काही चुका करून ठेवलेल्या आहेत. त्या चुका आपण आता भोगतोय. आपल्याला जेव्हा काही गोष्टी करताना फ्रस्ट्रेशन जाणवतं, काही वेळेला प्रेशर जाणवतं, स्वतःवर डाऊट येतो, सेल्फ डाऊट असतो, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो, ही गोष्ट मी करू शकेन, नाही करू शकणार, असे काहीतरी विचित्र विचार असतात. हे सगळे तेव्हा प्रोग्राम झालेले आहेत आणि ते स्ट्रक्चर आता फर्म झालेले. ते स्ट्रक्चर बदलण्यासाठी जेव्हा आपल्याला आवश्यकता येते, जेव्हा आपण आपली प्रोग्रेस अडती कुठेतरी, ऑफिसमध्ये असं होतं की आपण काम करत असतो पण प्रत्यक्षात प्रमोशन किंवा पगारवाढ दुसरा कोणतरी घेऊन जातो. आपल्या बिझनेसमध्ये आपण खूप चांगले प्रॉडक्ट्स किंवा सर्व्हिसेस देत असतो पण प्रत्यक्ष बिझनेस मात्र खराब क्वालिटी देणारा कोणतरी घेऊन जातो. क्लायंट चुकीच्या व्यक्तीकडे कन्व्हिन्स होतो. आपल्याला कळत नाही काय झालेलं आहे, पण ज्या वेळेस आपण ते प्रेझेंटेशन देत असतो त्यावेळेस आपले ते जे बॅक ऑफ द माइंड प्रोग्राम असतात ना, हे समोरच्याला दाखवत असतात की यू आर नॉट रिलायबल इनफ. तुमच्यावर विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे तुम्ही नाही आहात. आणि हे तुमचं म्हणणं नाही आहे, हे तुमच्या लहानपणी कोणीतरी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे, जे तुमच्या समोर चेहऱ्यावर नकळत समोरच्याला जाणवतं आणि तुमची प्रोग्रेस अडती. मग आता ही कुठं कुठं अडू शकते? अगदी लहानपणापासून, अभ्यास करण्यापासून सगळ्या गोष्टींमध्ये अडू शकते. तुमची मुलं असतील, अभ्यास करताना अडचणी येतात किंवा अभ्यास करायला नको म्हणतात, कुठेतरी बॅक ऑफ द माइंड त्याच्या डोक्यात विचार चाललेले असू शकतात की अरे मी अभ्यास करून तरी उपयोग काय, मला कुठं फार मार्क मिळतात. आत्ता मागच्या महिन्यात माझ्याकडे एक मुलगा आलेला होता, वय वर्ष 30चा मुलगा आहे, पण लहानपणापासून काय डोक्यात बसलं माहित नाही, मी केपेबलच नाहीये त्यामुळे जॉबला जायला नाही म्हणतो वयाच्या 30व्या वर्षी, बिझनेस करायला नाही म्हणतो, काहीच करायला नाही म्हणतो. का? कशाचा तरी काय उपयोग आहे, मी घरात बसून राहतो. आणि मग वयाच्या 30व्या वर्षी आई वडील माझ्याकडे घेऊन येतात. आता बघा याचं काय झालेलं आहे. ठीक आहे, आत्ताच्या क्षणी सुद्धा करता येईल, नाही अशातला भाग नाही, फार कालावधी नाही लागणार, 6-1 महिन्याचा कालावधी लागेल. पण हाच जर अवेअरनेस त्याच्या वयाच्या 8व्या-10व्या वर्षी आला असता तर त्याचं आज कल्याण झालं असतं. बिझनेसमध्ये माझ्याकडे अनेक बिझनेसमन येतात की आम्हाला समोरच्या क्लायंटला कन्व्हिन्स करायचंय, मग आम्हाला यातली टेक्निक शिकवा. मोठमोठ्या कंपन्या ह्या हिप्नोटिझमचे टेक्निक्स वापरतात तुमचं मन थेटा स्टेटमध्ये घेऊन जायला आणि स्वतःचं प्रॉडक्ट कसं चांगलं हे तुमच्या मनावर बिंबवण्यासाठी. आणि तुम्ही ती प्रॉडक्ट्स अक्षरशः म्हणजे माहित नाही कुठल्या तंत्रीत बाय करता, पण बाय करता. कित्येक वेळेला ती चांगली असतात, कित्येक वेळेला नसतात. जेव्हा चांगली असतात तेव्हा त्या कंपन्या मॉरली चांगल्या आहेत असं आपण म्हणूया की चुकीचं काही विकत नाहीयेत, पण कित्येक वेळेला तुम्हाला ती वस्तू किंवा सर्व्हिस घेतल्याचा पश्चात्ताप होतो. ती कंपनी चुकीच्या पद्धतीने हिप्नोटिझमचा वापर करते. प्रॉब्लेम हे इंटेन्शन आहे, सायन्स नाही. हिप्नोटिझम हे सायन्स आहे. ठीक आहे, मग आता हिप्नोटिझमचा वापर करून हिप्नोटिझम काय काय लेवल पर्यंत असतं आपण बघूया आणि मी तुम्हाला काय लेवल पर्यंत शिकवू शकतो हे पण आपण बघूया. मग आता थोडेसे माझे क्रेडेन्शियल्स पण सांगतो. मी जवळपास 2012 पासून मी हिप्नोटिझम करतोय, नुसतं शिकतोय अशातला भाग नाही, तेव्हापासून मी प्रॅक्टिस करतोय. आता जवळपास 13-1 वर्ष झाली. याच्या आधी मी स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सला योगा ट्रेनर म्हणून काम करत होतो. ऑफिशियल पोस्ट माझी योगा ट्रेनर होती. तिथं मी स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सला हिप्नोटिझमची काही डेमॉन्स्ट्रेशन्स दिलेली होती. हा कालावधी साधारणतः 2016-17च्या आसपासचा, जेव्हा मी त्यांना तिथं काम करत होतो त्यांना डेमॉन्स्ट्रेशन दिलेली होती. आता याच्यामधले लेवल काय आहेत, तर पहिलं आहे बेसिक लेवलचं हिप्नोटिझम. बेसिक लेवलचं हिप्नोटिझम म्हणजे कुठल्याही व्यक्तीला हिप्नोटाइज करायला तुम्हाला साधारणतः 15 ते 20 मिनिटाचा कालावधी लागतो. आता मी म्हणलं तसं की हिप्नोटिझम म्हणजे हे अॅनेस्थेशिया सारखं असतं. तुम्ही एखाद्या व्यक्तीला ट्रान्समध्ये नेलं, थेटा लेवलला नेलं, धड झोपलेला पण नाही, धड जागा पण नाही, जिथं त्याचं
सबकॉन्शियस माइंड जाग आहे आणि कॉन्शियस माइंड झोपलेले, अशी बॅलन्सची अवस्था. मग ते अनेस्थेशिया सारखं काम करतं. मग तिथं तुम्ही त्याला थेरपी देत असता. हिप्नोटिझमचा वापर पुढे थेरपी देण्यासाठी जास्ती केला जातो. चांगल्या वाईट सवयी, चांगल्या सवयी मनामध्ये इन्स्टॉल करणं, प्रॅक्टिकली इन्स्टॉल करता येतं. जसं आपण एखादं सॉफ्टवेअर किंवा ऍप आपल्या मोबाईलवर, लॅपटॉपवर, कॉम्प्युटरवर इन्स्टॉल करतो, तसं इन्स्टॉल करता येतं. आणि वाईट सवयी अनइन्स्टॉल करता येतात, काढून टाकता येतात. मग हे बेसिक हिप्नोटिझम मध्ये तुम्ही समोरच्याला 15 ते 20 मिनिटांमध्ये हिप्नोटाइज करू शकता. ही पहिली लेवल. दुसरी लेवल आहे, समोरच्या व्यक्तीला आपल्याला हिप्नोटाइज करायला 5 मिनिटांच्या आसपासचा कालावधी लागतो, 5 ते 7 मिनिटं. तिसरी लेवल आहे इन्स्टंट हिप्नोटिझम, ज्याच्यामध्ये 60 सेकंदापेक्षा कमी कालावधी लागतो तुम्हाला कोणालाही हिप्नोटाइज करायला. चौथी लेवल आहे मास हिप्नोटिझम, तुम्ही ग्रुपला हिप्नोटाइज करत असता. आता ह्याचा मी तुम्हाला एक लाईव्ह व्हिडिओ दाखवतो. लाईव्ह असं नाही, मी जुना घेतलेला व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. एक सेकंड. हा दिसतोय का मला सांगा बरं. चालू झाले. आवाज येतोय सगळ्यांना? हे व्हिडिओ दिसतोय? हो. येस. आता बघा. लक्ष द्या माझ्याकडे. पूर्ण शरीर दिलं आणि एकदम पूर्ण शरीर दिलं. बघत राहा. कुठला भाग दिसतोय? पाठ पाठीकडे लक्ष द्या. सगळं लक्ष पाठीकडे. माझ्या डोळ्यात बघा. बघा, इथं खाली जर तुम्ही बघायला गेलात, व्हिडिओ सुरू झाल्यापासून जेमतेम 29 सेकंद झालेली आहेत आणि तो माणूस इथे हिप्नोटाइज झालेला आहे. त्यांचं ट्रेनिंग घेऊन घेऊन पाय दुखत होता. याच्यासाठी सुद्धा वापर करता येतो. म्हणजे कित्येक स्पोर्ट्स मध्ये इंजुरी झाले तर त्या स्पोर्ट्सच्या इंजुरी रिकव्हर करण्यासाठी. म्हणजे मी असं म्हणत नाही हे मेडिसिनला अल्टरनेटिव्ह आहे, पण त्यावेळेस पेन थांबवणं, दुखणं थांबवणं, याच्यासाठी सुद्धा हिप्नोटिझमचा वापर करता येतो आणि आम्ही इफेक्टिव्हली केलेला आहे. मी अजून एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. हा बोला, काही प्रश्न असतील तर विचारा, काही प्रॉब्लेम नाहीये. हॅलो, मला एक प्रश्न आहे. बोला. हे स्वतःच स्वतःला करता येतं का? हो, करता येतं. ओके. ह्याला आपण सेल्फ हिप्नोटिझम म्हणतो. ठीक आहे. सेल्फ हिप्नोटिझम मध्ये फक्त एक अडचण अशी आहे की तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्ती लागतं. का सांगतोय मी तुम्हाला? जेव्हा तुम्ही सेल्फ हिप्नोटिझम करत असता, एक सेकंड, ज्यावेळेस तुम्ही सेल्फ हिप्नोटिझम करत असता त्यावेळेस तुम्हाला ज्या सजेशन्स द्यायच्या त्या आधी ऍक्च्युली रेकॉर्ड कराव्या लागतात. म्हणजे तुम्हाला एक ऑडिओ तयार करावा लागतो स्वतःला हिप्नोटाइज करण्यासाठीचा. त्याच्यात ते इन्स्ट्रक्शन्स प्रोग्राम कराव्या लागतात. कारण असं नाही होऊ शकत की तुमचं मन म्हणजे कॉन्शियस माइंड झोपलेलं पण आहे आणि जागं पण आहे, असं नाही होऊ शकत. थेटा लेवलला जेव्हा आपण जातो त्यावेळेस तुमचं कॉन्शियस माइंड टोटली झोपतं. मग तुम्ही स्वतःला इन्स्ट्रक्शन्स काय देणार? चांगल्या सवयी इन्स्टॉल कशा करणार, वाईट सवयी काढणार कशा? मग आधीच्या काळात हे शक्य होत नव्हतं सेल्फ हिप्नोसिस, पण आत्ताच्या काळात तसं नाहीये. तुम्ही स्वतःचा एक प्रॉपर ऑडिओ रेकॉर्ड करू शकता, मोबाईलवर करू शकता आणि रोज रात्री तो ऐकू शकता. ठीक आहे. मग ते जे जुनं काय चुकीचं प्रोग्रामिंग काढायचं जो काही थेरपी आहे किंवा नवीन प्रोग्राम इन्स्टॉल करण्याच्या ज्या काही थेरपी आहेत त्याची पण मी आता माहिती देणार आहे तुम्हाला. या वेगवेगळ्या थेरपी येतात की हिप्नोटाइज केल्यानंतर पुढच्या स्टेप्स काय. ओके, मी समोरच्याला ट्रान्स मध्ये नेलं खरं, आता काय करायचं?
नुसतं बाहेर आणायचं काम माझं काहीच नाही झालं. हे म्हणजे कसं झालं, अॅनेस्थेशिया दिला, ऑपरेशन केलंच नाही आणि अॅनेस्थेशिया मधनं परत बाहेर आणलं. उपयोग काय? ठीक आहे, हिप्नोटिझम हे तुम्हाला ट्रान्स मध्ये नेतं. पुढं पार्ट येतो तो थेरपीचा पार्ट येतो, जो आपल्याला आता बघणार आहोत आपण. पण पहिल्यांदा बघू शकता की तुम्ही काय लेवल पर्यंत जाऊ शकता आणि हे शक्य आहे. ठीक आहे, ह्या लेवल पर्यंत जाता येणं शक्य आहे. आता पुढचं तर मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो. हे पहा, हे पहा, हा व्हिडिओ बघा. रेकॉर्ड करताना ज्याच्या हातात कॅमेरा दिला होता त्यांनी आडवा धरलेला आहे, त्यामुळं थोडंसं ऍडजस्ट करावं लागेल. पण बघा, पापण्या अजिबात मिटायचे नाही, तोपर्यंत मिटायचे नाही जोपर्यंत डोळे उघडे ठेवणं अशक्य होते. तोपर्यंत कुठलाही रिप्लाय देऊ नका, फक्त करा. तोपर्यंत तुम्हाला डोळे जड होत चालले, जड होत चालले, जड होत चालले. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. ज्या क्षणी असं वाटेल त्या क्षणी डोळे बंद करून घ्यायचे. ज्या क्षणी डोळे उघडे ठेवणं अशक्य होईल असं वाटेल त्या क्षणी डोळे बंद करून घ्यायचे. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. तरी मोकळं सोडा. काही झालं तर तुम्हाला फक्त नाही पाहिजे. बघितलं? बघा, 1 मिनिट 5 सेकंद, 60-65 सेकंदात मी त्या व्यक्तीला हिप्नोटाइज केलं. आता हे आपण ग्रुप हिप्नोटिझम बघूया. मास हिप्नोटिझम काय असतं. बऱ्याच लोकांना हिप्नोटाइज केल्यानंतर काय दिसतं. सगळं लक्ष वर आकाशाकडे एका पॉइंटकडे फोकस करा. सगळं लक्ष एका पॉइंटकडे फोकस करा. डोळे तोपर्यंत बंद करायचे नाहीत जोपर्यंत पापण्या जड होत नाहीत आणि डोळे उघडे ठेवणं अशक्य होत नाही. तोपर्यंत एकटक बघत राहायचे. ज्या क्षणी डोळे जड होतील त्या क्षणी डोळे बंद करायचेत आणि सावकाश पाठीवर झोपायचे. मनातल्या मनात उलटे आकडे मोजायचेत 100 पासून. पापण्यामध्ये मिटायच्या नाहीयेत, फोकस ठेवा. ज्या क्षणी डोळे उघडे ठेवणं अवघड होईल त्या क्षणी सावकाश डोळे बंद करायचेत, पाठीवर सावकाश झोपायचे. मी थोडंसं पुढं शांत आणि गाढ जवळपास 16 मिनिटाचा व्हिडिओ आहे, जिथं ऍक्च्युली त्यांना इफेक्ट दिसलेला आहे. त्या लेवल पर्यंत पूर्ण शरीर ढिलं होतंय, एकदम रिलॅक्स. हात शरीराच्या बाजूला, डोळे जड, पूर्ण शरीर ढिलं सोडलेलं. हात शरीराच्या बाजूला. उडी मारायची आहे. मी 10 पासून उलटे आकडे म्हणत येणार आहे. प्रत्येक शांत, छान आणि गाढ झोप लागते. 7. प्रत्येक आकड्याबरोबर आधीपेक्षा 10 पट छान, शांत आणि गाढ. 5. तुमच्या पापण्या एकमेकांना चिकटल्यात, आधीपेक्षा 10 पट जास्ती घट्ट चिकटल्यात पापण्या. 1. हे पहा, तुम्हाला आता ह्या लेवल पासून तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल. 7. हात पूर्ण वर उचलले गेलेत, दंडापासून वर उचलले गेलेत, हात पूर्ण वर येणार आहेत. 8. हात दुप्पट वेगाने वर येत आहेत, पूर्ण आकाशाकडे न्यायचेत हात. 9. आणखीन वर येत आहेत, हात वर येत आहेत, आणखीन वेगाने वर येत आहेत. 10. हात पूर्ण वर आलेले आहेत, पूर्ण वर आलेत, पूर्ण वर आलेत. तुम्हाला खूप जास्ती आनंद होतोय, मनापासून आनंद होतोय, आतनं खूप बरं वाटतंय, शरीरातला सगळा थकवा निघून जातोय. तुमचे हात जसजसे वर उचलले जात आहेत तसतसं जास्तीत जास्त आनंद तुम्हाला होत जातोय, तुमचा सगळा थकवा निघून जातोय. मी परत एकदा म्हणणार आहे, 10 पासून 1 पर्यंत उलटे आकडे म्हणत येणार आहे. हात आणखीन वर उचलले जात आहेत. 1, 10. हात वर उचलले जात आहेत, येऊ द्या, येऊ द्या, येऊ द्या. 2. हात आपोआप वर उचलले जात आहेत, तुम्हाला जास्तीत जास्त आनंद होतोय. 3. 4. हात वर उचलले जात आहेत, वर उचलले जात आहेत, वर उचलले जात आहेत. 5.
तुम्ही बघू शकलात की ग्रुपला पण हिप्नोटाइज करता येऊ शकतं. आता मी हात वर करून नुसता व्हिडिओ का रेकॉर्ड केला होता, तर मला रेकॉर्ड करायचं होतं की आपण हे करून घेऊ शकतो का, करून घेऊ शकतो. काही लोकांचे हात वर नाही झाले, त्यातले काही लोक प्रॅक्टिकली झोपले म्हणजे ते थीटा लेवल पर्यंत आलेच नाही, ते डायरेक्ट गाढ झोपेत गेले. मी काय सांगत होतो ते हे त्यांच्या कानापर्यंतही गेलं नाही. काही लोक जागे होते, म्हणजे आता जवळपास 30 जणांचा तो ग्रुप होता, त्यातला 1 किंवा 2 जण त्यांना थोडासा वेळ लागला, किंवा एखाद्याला नाही होऊ शकत का, हा 5-1 मिनिटात नाही होऊ शकत, मग त्याला 15-20 मिनिटांचं हिप्नोसिसचं सेशन द्यावं लागतं. हिप्नोटाइज होऊ शकतो का, होऊ शकतो. मला दाखवायचं एवढंच आहे की ह्या गोष्टी शक्य आहेत. आणि मग ह्याचा वापर करून आपण काय करतो. मग आता परत मी सगळ्या लेवल सांगतो. पहिली लेवल बेसिक हिप्नोटिझम, की हिप्नोटाइज करायला साधारणतः 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागतो. दुसरी लेवल, ज्याच्यामध्ये आपण समोरच्या व्यक्तीला 5 मिनिटात हिप्नोटाइज करू शकतो. तिसरी लेवल इन्स्टंट हिप्नोटिझम, जी मी तुम्हाला दाखवली मगाशी, की अक्षरशः 60 सेकंदाच्या आत समोरच्या व्यक्तीने पूर्ण शरीर ढिलं सोडून दिलं. एकाने 1 मिनिट 5 सेकंदात, दुसऱ्याने जवळपास 29 सेकंदात. असे काही अजून व्हिडिओ आहेत. तुम्हाला माझं चॅनल बघायचं असेल तर माझ्या वैयक्तिक नावाने सर्च करा, किंवा मी तुम्हाला लिंक पाठवेन, तुम्हाला त्याच्यावर ते व्हिडिओ बघायला मिळतील की हे मी केलेले. चौथी लेवल आहे मास हिप्नोटिझमची, आणि 5वी लेवल आहे त्याच्याही पुढची. आतापर्यंतच्या हिप्नोटिझमच्या ज्या काही 4 लेवल आहेत त्यात असं होतं की समोरच्या व्यक्तीचे, आपण त्याला सब्जेक्ट म्हणतो, ज्याच्यावर आपण हिप्नोटिझम करत असतो त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो, त्या सब्जेक्टचे डोळे बंद होत असतात. पण पुढची लेवल अशी आहे की सब्जेक्टचे डोळे उघडे राहत असतात, आणि तरी आपण त्याला त्या थीटा स्टेट मध्ये नेऊ शकतो. मग ह्याचा वापर कुठं करता येतो? याचा वापर करता येतो जॉब इंटरव्ह्यू मध्ये, बिझनेस डील्स मध्ये, अभ्यासामध्ये. मग आता तुम्ही म्हणाल हे मॉरल आहे का? हो आहे. इमॉरल ते कधी होतं, आपण समोरच्याकडनं चुकीची कृती करून घेतली तर. मॉरल किंवा इमॉरल हे तुम्ही खराब प्रॉडक्ट किंवा खराब सर्व्हिस दिली तर इमॉरल आहे. तुमची प्रॉडक्ट सर्व्हिस जे काही आहे किंवा अभ्यास हे जर चांगल्या क्वालिटीचा असेल तर हे इमॉरल नाहीच आहे. वापरणाऱ्यावर ठरतं ते मॉरल आहे का इमॉरल. आणि अजून एक स्टेप पुढे जाऊन सांगतो मी, तुम्ही कोणाचाही गैरफायदा घेऊ शकत नाही हिप्नोटिझमचा वापर करून. म्हणजे कोणाचे तरी पैसे काढून घेतले, कोणाला तरी, मला विचारतात लोक, हा मग तुम्ही सांगाल समोरच्याला वर छतावर जाऊन उडी मार, नाही करू शकत. आता हे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स वाले आहेत, म्हणजे यांचं ट्रेनिंग हे खूप चांगल्या लेवलचं ट्रेनिंग असतं, की 5-5, 10-10 फूट भिंतीवरून उड्या मारणं आणि 2-2, 3-3 किलोमीटर रनिंग वगैरे वगैरे वगैरे, बरंच काय काय, ज्याची यांना रोजची सवय असते. पण म्हणजे त्यांच्यातल्या एकाकडनं मी हे करून घ्यायचा प्रयत्न केलेला होता. काय? छतावरून नाही उडी मारायला सांगितले त्याला. मी त्याला फक्त सांगितलेलं होतं की तिथे एक असं स्टेज चौथारा टाईप असं होतं, 5-1 फूट उंची असेल त्याची, त्याच्यावरनं उडी मार म्हणून सांगितलेलं होतं हिप्नोटाइज करून. त्यांनी नाही मारली उडी. खरं तर त्याच्यापेक्षा जास्ती मोठ्या भिंतीवरनं उडी मारायची त्याला सवय होती, तर त्याच्या ट्रेनिंगचा पार्ट होता, पण त्यांनी ते नाही केलं. का? तर त्याच्या मनाला ते पटलं नाही. मनाला म्हणजे कॉन्शियस माइंडचं नाही म्हणते मी, सबकॉन्शियस माइंडला ते पटलं नाही. कुठल्याही मुलीचा गैरफायदा घेता येत नाही. माझ्याकडे असेही काही जण अप्रोच झाले, आम्हाला म्हटलं नाही घेता येणार. मी शिकवलं तरी नाही येणार, कारण मुळात तो त्या सायन्सचा पार्टच नाहीये. त्यामुळे हे टोटली मॉरल सायन्स आहे, याच्यामध्ये इमॉरल असं काहीही नाहीये. मग 5वी लेवल, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणलं तसं, की समोरच्या व्यक्तीचे डोळे उघडे ठेवून तुम्ही त्याला हिप्नोटाइज करू शकता. तुम्ही त्याला कन्व्हिन्स करू शकता की माझे प्रॉडक्ट सर्व्हिसेस किती चांगले आहेत. मग आता हिप्नोटिझमचा वापर करून काय काय करता येतं आपण ते बघूया. आता याच्यामध्ये 5 वेगवेगळ्या लेवल मी केलेल्या आहेत.
लेवल 1 याच्यामध्ये फक्त हिप्नोटिझम आहे, प्युअर हिप्नोटिझम. ज्यांना पहिल्या 3 लेवल शिकायच्यात, बेसिक हिप्नोटिझम म्हणजे लेवल 1 चं हिप्नोटिझम, लेवल 2 चं हिप्नोटिझम ज्याला आपण रॅपिड हिप्नोटिझम म्हणतो, आणि लेवल 3 ज्याला आपण इन्स्टंट हिप्नोटिझम म्हणतो. 20 मिनिटात करता येणारं हिप्नोटिझम, 5 मिनिटात करता येणारं हिप्नोटिझम आणि 1 मिनिटात करता येणारं हिप्नोटिझम. ठीक आहे. या तिन्ही लेवल तुम्हाला या पहिल्या म्हणजे लेवल 1 हा जो मी कोर्स म्हणलेला आहे त्याच्यामध्ये मास्टर हिप्नोटिस्ट याच्यामध्ये करता येतात. हा बेस आहे, हे फंडामेंटल प्रिन्सिपल शिकतो आपण त्याची, की हे कसं करायचं. याच्यामध्ये सेल्फ हिप्नोटिझम पण येतं, तुम्ही स्वतःचं हिप्नोटिझम कसं करायचं. आता हिप्नोटिझमचा वापर करून तुम्हाला 2 वेगवेगळे सेगमेंट करता येतात. पहिलं म्हणजे तुमचं आत्ताचं जे करिअर आहे त्याच्यामधल्या ऍडव्हान्समेंट करायच्या, किंवा हिप्नोटिझम हे ऍडिशनल करिअर म्हणून चूज करायचं. म्हणजे हिप्नोथेरपिस्ट व्हायचं, नुसतं हिप्नोटिस्ट नाही. नुसतं तुम्हाला हिप्नोटाइज करता आलं, तुम्ही हिप्नोटिस्ट झालात. पण हिप्नोटिझमचा वापर करून तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे प्रॉब्लेम सोडवता आले तर तुम्ही हिप्नोथेरपिस्ट होता. ठीक आहे. मग पहिल्या लेवलमध्ये तुम्ही फक्त हिप्नोटिस्ट होता, मास्टर हिप्नोटिस्ट. ठीक आहे. हे पहा, याच्यामध्ये 3 मॉड्यूल आहेत. पहिलं मॉड्यूल बेसिक हिप्नोटिझम, हे पहा. मॉड्यूल 1 फंडामेंटल्स ऑफ बेसिक हिप्नोसिस. दुसरं मॉड्यूल रॅपिड हिप्नोसिस, आणि तिसरं मॉड्यूल इन्स्टंट हिप्नोसिस. हे 3 मॉड्यूल्स याच्यामध्ये आहेत. आता हे मी तुम्हाला फक्त थेअरी नाही शिकवणार आहे, हा प्युअर प्रॅक्टिकल कोर्स आहे. तुमच्याकडनं ह्या गोष्टी मी करून घेणार, तुम्हाला माझ्या एवढं मी ट्रेन करणार. जे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले त्या लेवलचं हिप्नोटिझम तुम्हाला करता येणार. 4 आठवड्यांचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे, 4 रविवार, प्रत्येक रविवारी 4 तास. ठीक आहे. तिथून पुढचा जो येतो तो दुसरा ट्रेनिंग प्रोग्राम आहे आपला. आता हे आपण थेरपी पार्ट मध्ये जातो. लेवल 2 रिग्रेशन मॉडेल. ठीक आहे. कोणी पास्ट लाईफ रिग्रेशन, एज रिग्रेशन हे शब्द ऐकलेले आहेत कधी? येस. हे रिग्रेशन मॉडेल्स येतात की आपल्या अंतर्मनामध्ये साठलेल्या ज्या काही मेमरीज असतात, या मेमरीज पर्यंत जायचं. आता तुम्ही पास्ट लाईफ वर विश्वास ठेवा नका ठेवू हा तुमचा वैयक्तिक प्रश्न. रिग्रेशन मॉडेल तुम्हाला हे सांगतं की आपल्या मनामध्ये काही ज्या मेमरीज असतात, ज्या आपल्याला आत्ताच आपलं लाईफ स्पॉइल करत असतात, आपण तिथपर्यंत जायचं, त्या मेमरीज काढायच्या किंवा त्याच्यावर उपाय करायचे, त्या बऱ्या करायच्या, की जेणेकरून आपलं आत्ताच लाईफ सुधारेल. ठीक आहे. हे येतं हिप्नोथेरपिस्ट. बघा, मी लेवल 1 ला हिप्नोटिस्ट शब्द वापरलेला होता, इथं मी हिप्नोथेरपिस्ट शब्द वापरतोय. हिप्नोथेरपिस्ट रिग्रेशन मॉडेल. मग याच्यामध्ये मॉड्यूल 1 मध्ये सेल्फ एक्सप्लोरेशन अँड फंडामेंटल्स ऑफ रिग्रेशन थेरपी, म्हणजे स्वतःचं सबकॉन्शियस माइंड आपण नॅव्हिगेट कसं करायचं हे येतं. मॉड्यूल 2 मध्ये तुम्हाला जर्नी इनटू पास्ट लाईव्स, मागच्या जन्मातल्या मेमरीज मध्ये कसं जायचं. परत मी ते सांगतोय, काही लोकांचा विश्वास असेल नसेल, तुम्ही एवढं समजून घ्या की काही मेमरीज आपल्या अशा असतात की ज्या आपल्या लाईफला स्पॉइल करत असतात. त्या मेमरीज काढून टाकण्यासाठी आपल्याला रिग्रेशन मॉडेलचा उपयोग होतो. तिसरं आहे कर्मा क्लिन्झिंग अँड इंटिग्रेशन. आपल्या धर्मात आपली मान्यता आहे की हे आपलंच कर्म आहे. हे कर्म म्हणजे काय आहे, हे कसं मेमरीमध्ये स्टोअर कसं होतं, ते काढायचं कसं, हा पार्ट, ते क्लीन कसं करायचं, इंटिग्रेट कसं करायचं. इंटिग्रेट म्हणजे नवीन चांगलं कर्म तिथं जुन्या खराब मेमरीच्या जागेवर चांगल्या मेमरीज कशा इन्स्टॉल करायच्या, हे येतं मॉड्यूल 3 मध्ये.
तिथून पुढं हा सुद्धा 4 संडेजचा म्हणजे 4 दिवसांचा असा कोर्स आहे, डेली 4 तास. लेवल 3 मास्टर हिप्नोथेरपिस्ट, मास्टरिंग द माइंड. ह्याच्यामध्ये फोबियाज, मेमरी, इमोशनल कंट्रोल हे सगळे येतात. आता फोबियाज म्हणजे काय असतात? काही लोकांना सापाची भीती वाटते, काही लोकांना अंधाराची भीती वाटते, काही लोकांना गाडी चालवायचा फोबिया असतो, कित्येक लोकांना असतो. काही लोकांना नवीन कोणाशी बोलायचं म्हणलं की फोबिया जाणवतो. काही लोकांना अति स्वच्छ गोष्टी करायची सवय असते, सारखे हात धुवायचे, सारखी भांडी धुवायची, सारखी गाडी धुवायची, अति स्वच्छता ठेवायची, सारखे कपडे झटकायचे. काहीतरी चाळा लागलेला असतो. ठीक आहे, मग हे कसं काढायचं? हा पार्ट येतो. मग आता ह्याच्यामध्ये काय येतं बघा, कॉन्करिंग फोबियाज अँड निगेटिव्ह मेमरीज. आता अशा निगेटिव्ह मेमरीज असतात ज्या रिग्रेशन मॉडेलने निघत नाहीत. काही वेळेला सापाची भीती वाटते, साप कुठेतरी बघितलेला असतो किंवा लहानपणी कुत्रा अंगावर धावून आलेला असतो, काहीतरी भीती बसते. मग हे फोबियाज मध्ये आपण काढतो. दुसरं आहे मेमरी अँड अँकरिंग. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. मेमरी जो स्टुडंटसाठी खूप महत्वाचा आहे. मेमरी कशी फॉर्म होती, कारण जर मेमरी फॉर्म नाही झाली तर केलेला अभ्यास लक्षात कसा राहणार आहे आणि मग तो पेपरमध्ये आठवणार आहे कसा? ठीक आहे, त्यामुळे मेमरी फॉर्म करणं आणि रिकॉल करणं. आता मेमरीचे 2 घटक आहेत. मेमरी फॉर्म करताना वेगळ्या पद्धतीने फॉर्म होती आणि रिकॉल होताना वेगळ्या पद्धतीने रिकॉल होते. कित्येक वेळेला मुलं म्हणतात मी केलेला अभ्यास माझ्या लक्षात आहे पण पेपरच्या वेळेस नाही आठवला. पेपरच्या आधी आठवत होता, पेपरमधनं बाहेर आल्यावर आठवत होता, पण पेपरच्या वेळेस नाही आठवला. हे मेमरी प्रॉब्लेम नाही, मेमरी रिकॉलचा प्रॉब्लेम आहे. काही वेळेला मुलं म्हणतात की केलेला अभ्यासच लक्षात राहिला नाही माझ्या, माहिती नाही मी किती प्रयत्न केला तरी लक्षात राहत नाही. हा मेमरी इन्स्टॉल होण्याचा प्रॉब्लेम. मग ही दोन्ही टेक्निक्स त्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यातलंच पुढचं मॉड्यूल आहे इमोशनल अँड फिजिकल रेग्युलेशन. कित्येक वेळेला असं होतं की आपल्या इमोशन्स कोणीतरी ट्रिगर करतं, आपल्याला काहीतरी अनावश्यक गोष्टी बोलतं. मग त्यावेळेस आपल्याला इमोशन्स कंट्रोल करणं हे खूप महत्वाचं असतं. जसं कामाच्या ठिकाणी किंवा मुलांसाठी शाळेमध्ये, की तिथं आपल्याला उलट बोलून चालत नाही. आपल्या एक तर शाळेत म्हणजे आपल्या शिक्षणाचा प्रॉब्लेम होऊ शकेल किंवा आपल्या जॉबचा प्रॉब्लेम होऊ शकेल किंवा बिझनेस मध्ये सुद्धा कित्येक वेळेला क्लायंटला आपण दुखावू नाही शकत. मग इथं इमोशनल आणि फिजिकल रेग्युलेशन हे खूप जास्ती महत्वाचं असतं. आता फिजिकल रेग्युलेशन का? तुम्ही इमोशन कंट्रोल मध्ये ठेवल्या, तुम्ही इंटरव्ह्यू साठी जाता, इमोशन कंट्रोल मध्ये आहेत, ओके, पण फिजिकल रेग्युलेशन नाहीये. इथनं घाम आला, आवाज कापतोय, हात कापतायत, गडबड झाली, तुम्ही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर इंटरव्ह्यू मध्ये फेल होणार. समोरच्याला काय वाटणार? अरे हा कॉन्फिडंट नाहीये. बिझनेस डील मध्ये तेच होणार. मी कित्येक एमपीएससी आणि युपीएससीच्या विद्यार्थ्यांना जे एसआरपी मध्ये होते त्यातल्या कित्येक लोकांना एमपीएससी युपीएससी साठी गाईड केलेलं आहे की इंटरव्ह्यू ही जी 3री लेवल असते ती क्रॅक करताना इमोशनल आणि फिजिकल रेग्युलेशन कसं करायचंय. ठीक आहे, तिथून पुढं हा पण 4 संडेज. मी संडेला का ठेवतो? बहुतेक सगळ्यांना संडेच्याच सुट्ट्या असतात, कामं सांभाळून करता येतात. 4 दिवसांचा कोर्स आहे, 4 रविवारमध्ये तो संपतो. डेली 4 तास सगळा प्रॅक्टिकल कोर्स आहे. लेवल 4 मास्टर हिप्नोथेरपिस्ट. हा कॉन्व्हर्सेशनल हिप्नोसिस मॉडेल आहे. तुम्ही बोलता बोलता कोणालाही हिप्नोटाइज करायचं. याच्यामध्ये डिसिजन मेकिंगचं सायन्स, समोरचा माणूस डिसिजन कसे घेतो हे जर तुम्हाला कळलं तर समोरचे डिसिजन तुम्हाला इन्फ्लुअन्स करता येतात. त्याच्यावर सुद्धा माझं एक लेक्चर घ्यायचं चाललेलं आहे की डिसिजन्स कसे फॉर्म होतात आपल्या मनामध्ये. आपण म्हणतो आपण लॉजिकली विचार करून निर्णय घेतो, नाही. हा गोल्डन रूल लिहून घ्या.
आत्ताच्या आपल्या सेशन मधला सगळ्यात महत्वाचा रूल, आपण डिसिजन घेतो आणि त्याला सपोर्टिंग लॉजिक आपण शोधून काढतो. वी आर नॉट लॉजिकल डिसिजन मेकर्स. आपण लॉजिकल डिसिजन मेकिंग करत नाही, आपण डिसिजन घेतो आणि त्याला सपोर्टिव्ह लॉजिक शोधतो. ठीक आहे. मग ही डिसिजन मेकिंगची प्रोसेस होती कशी हे मी तुम्हाला सांगतो, कारण ते कळल्याशिवाय तुम्हाला समोरच्याचे डिसिजन इन्फ्लुएन्स नाही करता येत. त्यातलं मॉड्यूल 2 फाउंडेशन ऑफ कॉन्व्हर्सेशनल हिप्नोसिस. तुम्ही बेसिक प्रिन्सिपल काय आहेत त्याचे. मॉड्यूल 3 मध्ये ऍडव्हान्स पर्स्युएशन अँड इन्फ्लुएन्स टेक्निक. समोरच्याला बोलता बोलता पर्स्युएड कसं करायचं. पर्स्युएड म्हणजे कन्व्हिन्स कसं करायचं. आपण म्हणतोय ते योग्य आहे याच्यासाठी कन्व्हिन्स कसं करायचं. काही लोकांना ही नॅक जन्मजात असते. आपण म्हणतो अरे हा बोलतो ते मला पटतं, कसं माहित नाही पण मी कन्व्हिन्स होतो त्याच्याकडनं. त्याला हे स्किल माहिती असतं, कळत नकळत माहिती असतं. तो सांगू नाही शकत की मी काय केलेलं आहे. पण ज्यांना हे माहिती नाहीये त्यांना मात्र या ट्रेनिंगच्या माध्यमातून ते करता येतं. आणि तुम्ही जर तुमच्या बॉसला कन्व्हिन्स करू शकला तर काय सॅलरी राईज मिळवू शकता मला सांगा, काय प्रमोशन मिळवू शकता. तुम्ही जर क्लायंटला कन्व्हिन्स करू शकलात, क्लायंटला पर्स्युएड करू शकलात, इन्फ्लुएन्स करू शकलात तर तुम्ही बिझनेस किती वाढवू शकता. तुम्ही जर इंटरव्ह्यूअरला कन्व्हिन्स करू शकलात, इन्फ्लुएन्स करू शकलात तर काय नाही मिळवू शकत. तुम्ही घरातल्यांना इन्फ्लुएन्स करू शकलात, मी इमॉरली नाही म्हणते, प्युअर मॉरल चांगल्या गोष्टींसाठी, तर कित्येक चुकीचे निर्णय बदलले जाऊ शकतात. त्यामुळं हे खूप महत्वाची टेक्निक्स आहेत जी तुम्हाला बाहेर कुठेही मिळत नाहीत. हे पहा मॉड्यूल 4 एथिकल ऍप्लिकेशन अँड इंटिग्रेशन. आणि सगळ्यात महत्वाचं मी शिकवतो ते म्हणजे कनेक्शन, विशेषतः पालकांसाठी. कित्येक वेळेला पालक म्हणतात की आमचा मुलगा किंवा आमची मुलगी आमचं ऐकत नाही. आम्ही किती अटेन्शन देतो त्यांना, किती वेळ देतो, पण ते नाही. आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या, आम्ही त्यांना हवं ते दिलं, आम्ही अटेन्शन दिलं, आम्ही सगळं दिलं, वेळ पण दिला, पण काहीतरी कम्युनिकेशन गॅप आहे. हा पण एक पॉइंट नोट करून ठेवा. जोपर्यंत तुमचं कनेक्शन नाहीये ना एखाद्या व्यक्तीशी, मग ते तुमचा मुलगा असू दे, मुलगी असू दे, आई असू देत, वडील असू देत, भाऊ, बहीण, नवरा, बायको, बॉस, सबऑर्डिनेट्स, तुमचे कलिग्स, या जगातलं कोणीही असू देत, जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्ती बरोबर कनेक्ट करत नाही तोपर्यंत कम्युनिकेशन नाहीये. साधी गोष्ट आहे. समोरच्याच्या मोबाईलला जर तुमचा मोबाईल कनेक्टच नाही झाला, तुम्ही काय बोलणार आहे. हे जसं मोबाईलच्या बाबतीत खरं आहे तसंच इमोशनच्या बाबतीत पण खरं आहे. तुम्ही जर इमोशनली कनेक्ट नाही झालात तर तुमचा मेसेज हवेतल्या हवेत गायब होतो आणि मग तुम्ही म्हणता मी सांगितलेलं ही व्यक्ती एका कानाने ऐकती, दुसऱ्या कानाने सोडून देते. होतं असं. होतं. आणि माझ्या बाबतीत स्पेशालिटी हीच आहे की मी कनेक्शन शिकवतो. बाहेर तुम्ही हिप्नोटिझमच्या कुठल्याही क्लासला गेलात, तुम्हाला कनेक्शन कोणीच नाही शिकवणार आहे. हे कनेक्शन हे जे आहे हा खूप महत्वाचा पार्ट आहे. कनेक्ट कसं करायचं, हा 8 संडेजचा म्हणजे 2 महिन्याचा कोर्स आहे. हा खूप महत्वाचा कोर्स आहे. हा आधीच्या हिप्नोटिझम पेक्षा सगळ्यात वेगळा कोर्स आहे आणि खूप महत्वाचा कोर्स आहे. म्हणून हा 2 महिने चालतो. आणि सगळ्यात महत्वाचा कोर्स, सगळ्यात फायनल कोर्स, माझी लेवल 5वी आहे, मास्टर माइंड बेंडर. याच्यामध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीची आधीची आयडेंटिटी म्हणजे मी पॅन कार्ड, आधार कार्ड असलं नाही म्हणते. आयडेंटिटी म्हणजे त्याची टोटल पर्सनॅलिटी, त्याचा टोटल पर्सोना. मग त्यात तुम्ही स्वतः सुद्धा आलात, समोरचा काय किंवा तुम्ही काय. टोटल आधीची आयडेंटिटी स्ट्रिप डाऊन करायची आणि एक नवीन आयडेंटिटी फ्रॉम थिन एअर, फ्रॉम झिरो क्रिएट करायची. कित्येक वेळेला असं होतं की काही अनुभव असे येतात की एखादा माणूस
आपल्याला असं दिसतो, अरे हा आधी काहीतरी वेगळाच होता, आता काहीतरी वेगळाच आहे. पण ही गोष्ट नॅचरली होत असती. पण ही प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी एखाद्या वेळेसच कधीतरी, आपण ज्याला टर्निंग पॉइंट म्हणतो, पण हे लक बाय चान्स होतं. प्रत्येकाच्या बाबतीत होतं अशातला भाग नाही. कित्येक लोक सफर करत राहतात पण बदलत नाहीत. मग हे जाणून बुजून करायचं आणि त्याची टोटल नवीन आयडेंटिटी उभी करायची. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे, लिहून घ्या, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खरा अर्थ. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन जो तुम्हाला सांगितला गेला आणि खरा लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे. तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगितला गेला, किसी भी चीज को सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने में लग जाती है. हा तुम्हाला सांगितलेला अर्थ बरोबर आहे. कुठल्याही गोष्टीची मनापासून इच्छा करा, तुम्हाला मिळेल. किती वेळेला झालेलं आहे असं? तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्ही केलेली प्रत्येक इच्छा तुमची खरी झालेली आहे का? माईक चालू करून सांगा बरं. नाही झालेली. लिहून घ्या खरा लॉ ऑफ अट्रॅक्शन. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही अट्रॅक्टिव्ह वाटलात तर तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो माणूस वाटेल ते करतो. परत एकदा सांगतो, एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर अट्रॅक्टिव्ह वाटलात तर तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो माणूस वाटेल ते करतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कित्येक वेळेला असा अनुभव आलेला असेल की अरे अमुक एक व्यक्तीला ना प्रमोशन मिळतं, का माहित नाही. कित्येक वेळा अनक्वालिफाईड लोक पुढे जातात. बॉसची सेक्रेटरी. हे ऐकायला तुम्हाला खूप खालच्या लेवलचं वाटेल, पण ह्या रियालिटीज आहेत कॉर्पोरेट वर्ल्ड मधल्या. कोणाला तरी सहज वर घेऊन गेलं जातं, सहज वर नेलं जातं कॉर्पोरेट लॅडर मध्ये. कित्येक वेळेला असं होतं की समोरचा क्लायंट तुमच्याकडे बघून ठरवतो की याचं प्रॉडक्ट घ्यायचंय का नाही घ्यायचंय, आणि तुम्ही जर त्याला अट्रॅक्टिव्ह वाटलात तर तो कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसला हो म्हणतो. आणि हे नॅचरली घडत असतं. हा आहे खरा लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्ही समोरच्याला अट्रॅक्टिव्ह वाटलात तर तुमची कामं सहज होतात, आणि तुम्ही समोरच्याला अनअट्रॅक्टिव्ह वाटलात तर तुमची कामं कित्येक वेळेला होत नाहीत. आपण म्हणतो अरे दिसण्यावरनं जज नाही करायचं, पण जगामध्ये दिसण्यावरनं गोष्टी जज होतात की नाही होत सांगा. मग ही रियालिटी आहे. पण दुसऱ्या बाजूला ही सुद्धा रियालिटी आहे. कित्येक वेळेला आपण म्हणतो अरे ही व्यक्ती ना, म्हणजे कन्व्हेन्शनल पद्धतीने म्हणायला गेलं, अगदी लॉजिकली म्हणायला गेलं तर अट्रॅक्टिव्ह नाही वाटत, पण माहित नाही ह्याच्या पर्सनॅलिटी मध्ये काय चार्म आहे, हा ना सगळ्यांच्या मनामध्ये घर करून बसतो. हा दिसायला कसा तरीच आहे, कुरूप आहे, काळा आहे, अमुक आहे, ढमुक आहे, टमुक आहे, बरंच काय काय, पण हा ना लोकांच्या मनामध्ये घर करतो. कसं करतो माहित नाही. हे आहे अट्रॅक्टिव्हनेस. अट्रॅक्टिव्हनेस म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही दिसायला, म्हणजे पुरुष असेल तर तो खूप चांगला ऍक्टर सारखा लई भारी अगदी सिक्स पॅक, किंवा मुलगी असेल तर एखाद्या हिरोईन सारखी दिसेल. हा अट्रॅक्टिव्हनेस म्हणजे तुमची समोरच्यावर छाप पाडण्याची क्षमता, आणि ही मी तुम्हाला मास्टर माइंड वेंडर मध्ये शिकवत असतो. आणि त्याच्याच बरोबर टोटल आयडेंटिटी रिक्रिएशन. हे पहा, डिकोडिंग ह्युमन आयडेंटिटी पहिलं मॉड्यूल. दुसरं मॉड्यूल आहे रिप्रोग्रामिंग द सेल्फ, चेंजिंग पार्ट्स ऑफ आयडेंटिटी. तिसरं आहे क्रिएटिंग न्यू पर्सनॅलिटी. असा तो 12 रविवारचा कोर्स आहे, म्हणजे 3 महिन्याचा कोर्स आहे. हा ज्यांनी केलेला आहे त्यांचं आयुष्य टोटल बदललेलं आहे. टोटल बदललेलं आहे. आधी काय होतं आणि आता काय आहे, अशा या सगळ्या लेवल्स आहेत.
आता ह्याचा वापर तुम्हाला जर करायचा असेल, परत मी म्हणलं तसं की कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्ही वापरू शकता, तर मॉड्यूल 1 हे प्रत्येकाला बेसिक कंपल्सरीच आहे, कारण तुम्हाला हिप्नोटिझमचे फंडामेंटल प्रिन्सिपल समजल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. ज्यांना करायचे 5ही मॉड्यूल करू शकतात, वेल अँड गुड. पण तुम्ही याच्यामध्ये चूज पण करू शकता. पहिलं मॉड्यूल केलं, मग दुसरं केलं. रिग्रेशन थेरपी, मी फक्त पास्ट लाईफ रिग्रेशन करिअर म्हणून विचार करणार आहे. ओके, मी फक्त पास्ट लाईफ रिग्रेशन केला, म्हणजे करिअर म्हणूनच हिप्नोटिझम आणि पास्ट लाईफ रिग्रेशन किंवा एज रिग्रेशन हे निवडलं. ओके. दुसरं आहे बेसिक, म्हणजे पहिलं मॉड्यूल आणि तिसरं मॉड्यूल मी समोरच्याची भीती काढणार आहे, फोबियाज काढणार आहे, व्यसन घालवण्यासाठी काम करणार आहे, किंवा स्टुडंट्सना मेमरी टेक्निक साठी काम करणार आहे. ठीक आहे. तिथून पुढं मग आता हे हिप्नोटिझमचाच करिअर म्हणून वापर करण्यासाठी पहिली 3 मॉड्यूल आहेत. चौथं मॉड्यूल म्हणजे पहिलं मॉड्यूल आणि चौथं मॉड्यूल हे तुम्ही तुमच्या आत्ताच्या करिअरचाच फक्त जास्ती चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा घेण्यासाठी, पहिलं मॉड्यूल आणि पहिली लेवल आणि चौथी लेवल. मग त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू कसे चांगल्या पद्धतीने क्रॅक करायचे, बॉसला कसं डील करायचं, कलिग्सला कसं डील करायचं, सबऑर्डिनेट्सना कसं डील करायचं, क्लायंट्सना कसं डील करायचं, हा पार्ट येतो. आणि 5वा पार्ट मात्र असा आहे की आधीच्या 4ही लेवल केल्याशिवाय तुम्हाला करता येत नाही, कारण प्रत्येक फंडामेंटल प्रिन्सिपल आधीच्या 4ही लेवल मध्ये असा पूर्ण कोडिंग केलेलं आहे. ठीक आहे. तर अशा त्या 5 लेवल आहेत. आतापर्यंत जे काही आपण बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचणी, प्रश्न, शंका आहेत का मला सांगा.